हॅलो फ्रेंड्स, आज आपण MPSC अराजपत्रित ग्रुप बीच्या सायन्सचे क्वेश्चन 2022 मधले सायन्सचे क्वेश्चन करणार आहे. आता सायन्सचे क्वेश्चन म्हणजे जस्ट सगळंच मिक्स आहे. थोडंसं ॲग्रिकल्चर आहे, थोडंसं सायन्स आहे, थोडंसं इन्व्हायरमेंटचा कार्यक्रम आहे. तर सगळ्या गोष्टी मिक्स आहे. आपण ट्राय करू सगळ्या काही ॲड्रेस करायचं. खालीलपैकी कोणत्या पदार्थाची औष्णिक प्रवाहकता सर्वात जास्त आहे? म्हणजे थर्मल कंडक्टिव्हिटी. थर्मल कंडक्टिव्हिटी म्हटलं आहे म्हणजे गरम झाल्यावर तो सगळ्यात जास्त कंडक्टिव्ह होतो, म्हणजे त्याच्यातून विद्युत प्रवाह वाढतो. हे जे वूड तर बॅड कंडक्टर आहे, ग्लास पण बॅड कंडक्टर आहे. ॲल्युमिनियम आणि सिल्वरच उरलं. ठीक आहे, आता ॲल्युमिनियम आणि सिल्वर उरलं. त्यापैकी ॲल्युमिनियम तर आहे कंडक्टर पण कमी आहे. हायेस्ट म्हटलं आहे ना, कीवर्ड्सकडे फोकस करायचं. हायेस्ट म्हटलं आहे, मग हायेस्टमध्ये आपलं आन्सर इथे सिल्वर आणि गोल्ड यांची कंडक्टिव्हिटी दोघांची पण चांगलेली आहे. हा क्वेश्चन PYQ मध्ये आलेला आहे. तुम्ही मागच्या वर्षीचे क्वेश्चन बघाल तर त्याच्यात दिसतेच. आपण PYQ ला बिलकुलच फोकस नाही करायचं, इग्नोर नाही करायचं. PYQ खूप कामाचे आहेत. लाईट एंटर द आईज थ्रू द थिन मेम्ब्रेन इज गॉन. हे बघा, लाईट आपल्या डोळ्यावर जेव्हा पडते ना, तेव्हा आपल्याला जे दिसते ते याच्यात दिसते की त्या थिन मेम्ब्रेन म्हणून लाईट आतमध्ये जाते. याला काय म्हणतात? याला कॉर्निया म्हणतात. हा पण क्वेश्चन PYQ मध्ये आलेला आहे. लाईट आणि अजून ह्या क्वेश्चनला याच्यामध्ये पण दिला, स्टेट बोर्डमध्ये पण दिला. स्टेटमध्ये पण बोर्डमध्ये जेव्हा तुम्ही माय आईज म्हणजे डोळ्याचा आपला अभ्यास करता, त्याच्यामध्ये प्रत्येक डायग्राम काढून दाखवला आहे की हा कॉर्निया आहे, हा आईस आहे, प्युपिल आहे, आणि त्याच्यामधलंच सांगितलं आहे. म्हणून माहिती आहे का, ग्रुप बी मध्ये स्टेट बोर्ड खूपच जास्त रोल प्ले करते. स्टेट बोर्डला इग्नोर करून बिलकुलच चालेल. तुम्हाला जर ग्रुप बी सायन्स काढायचं आहे तर तुम्ही स्टेट बोर्डला इग्नोर करून बिलकुलच चालत नाही. स्टेट बोर्डला सोबतच घेऊन चालावं लागतं, कारण त्यांना खूप सारे क्वेश्चन आहेत. ॲक्च्युली सायन्सचे तर नक्कीच येतात. स्टिलॉग्राफी आपण कशातूनही करू शकतो, पण सायन्ससाठी ते लागतं. इथे पहा, इको म्हणजे प्रतिध्वनी. इको जर ऐकू येत असेल तर ध्वनीचा स्रोत व अडथळा याच्यामध्ये किती अंतर असते? तेव्हा 17 मीटर असते हे मला माहिती होतं, पण मी शुअर नव्हती काय कमी जास्त. तर त्याच्यामध्ये बघा, हा जो ऑप्शन ना सेकंडवाला, हा ब्रीफ, लॉंग आणि खूप काही गोष्टी याच्यामध्ये सांगितल्या आहे. 17 मीटरपेक्षा जास्त किंवा 17 मीटर म्हणजे याच्यामध्ये खूप सारी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं आहे की हा जो ऑप्शन आहे हा सर्वसमावेशक आहे. याच्यामध्ये सगळ्यात जास्त संभाव्यता कव्हर केलेली आहे, म्हणून ऑप्शन आपलं 2 आहे. म्हणजे ऑप्शन चूज करताना पण 17 मीटर इथे पण आहे, 17 मीटर इथे पण आहे, पण ऑप्शन चूज करताना आपण जे ऑप्शन चूज करतो तेव्हा एक सर्वसमावेशक ऑप्शन बघायचा, जो आपल्याला एक चांगला आन्सर देऊन जातो. ठीक आहे, इथे 74 या अणूच्या मॉडेलमध्ये इलेक्ट्रॉनिक कोनीय संवेग h/2 पायचा परिमाणाचा अविभाज्य गुणांक आहे. मला मराठीत समजलं नाही, जर समजलं नाही इंग्लिशमध्ये वाचायचं. या मॉडेलमध्ये इन रेग्युलर मोमेंटम ऑफ द इलेक्ट्रॉन इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ क्वांटिटी h/2. आपल्याला माहिती नाही आहे, मला खरंच माहिती नाही आहे. काय करायचं, आपण सोडून देऊ शकतो. तसं याचा आन्सर सांगते मी, बोर्स आहे. हा पण स्टेट बोर्ड मधलाच क्वेश्चन आहे. हा पण स्टेट बोर्ड मधलाच क्वेश्चन आहे. स्टेट बोर्ड मध्ये तुम्हाला सापडून जाईल. याचा आन्सर बोर्स आहे. हे थोडेसे कठीण क्वेश्चन वगैरे असले तर सोडून द्यायचे. बस एका क्वेश्चनच्या मागे लागून आपलं पूर्ण 99 क्वेश्चनवर त्याचा परिणाम नाही होऊ द्यायचा. आता कोणते विधान चुकीचे आहे म्हणते? आपल्याला माहिती नाही आहे रेणूमधील बॉन्डिंग कक्षा तयार होतात वगैरे वगैरे, कमी असते जास्त असते, आपल्याला काहीच माहिती नाही. आपण गेस करू की बॉन्डिंग रेणू 2 इलेक्ट्रॉन घनता फार कमी असते. जो कोणता हे स्टेटमेंट, जे कोणतं स्टेटमेंट एक निगेटिव्ह सेन्स देऊन राहिलं ना, एक नकारार्थी देऊन राहिलं, त्याच्यासोबत आपण जायचं. नॉट नाही आहे मागे. मग काय, नॉटचे जे आहेत व्हेरी लो, एक्स्ट्रीमली लो, खूपच कमी, निग्लिजिबल, असंच नसतातच, असे जे नॉटच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासोबत जायचं. पहिलं पॉझिटिव्ह वाक्य आहे, दुसरं हे व्हेरी लो दिलेलं आहे, हे निगेटिव्ह वाक्य आहे.
तिसरं पहा, हायर दॅन द कंबाईन. ठीक आहे, खूप मोठं वाक्य आहे, असेल. अँटी बॉन्डिंग मॉलिक्यूल रिप्रेझेंट बाय दिस वन, असू शकते. पण हे जे सेकंड स्टेटमेंट ना, हा निगेटिव्ह सेन्स देऊन राहिला, ते निगेटिव्ह सोबत चाललाय, म्हणून आपण 2 मार्क करायचं. म्हणजे एक असा अंदाज घ्यायचा की निगेटिव्ह पॉझिटिव्ह मध्ये काय आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण पाठ नाही करू शकत किंवा लक्षात नाही ठेवू शकत, रटू नाही शकत. त्याच्यामुळे आणखी आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते की जैविक नायट्रोजन फिक्सेशन दरम्यान नायट्रिफाईंग बॅक्टेरिया कशाचे रूपांतर कशामध्ये करतात. आता याच्यामध्ये आपण असं कॉमनली वगैरे काढायचा प्रयत्न करू. NH3 इथे आहे, NH3 इथे आहे, NH3 इथे आहे. मॅक्सिमम याच्यामध्ये NH3 आहे. नंतर नेक्स्ट बघू, NH4 इथे आहे, NH4 इथे आहे, NH4 इथे आहे. ह्या 2 ऑप्शन आपले कॉमन नाही आले. आपण 50-50% पर्यंत आलो. आता याच्यातले आपण कोणतंही एक मारू शकतो. 50-50% पर्यंत आपण आलो आहे. आपण एखादं ऑप्शन मारून समोर जाऊ शकतो. तर काय होऊ शकेल, NH3 NH4 जेव्हा नायट्रोजन फिक्शन जे म्हणजे माती आहे ते डायरेक्ट हायड्रोजन घेऊ शकत नाही, प्लांट्स पण घेऊ शकत नाही. त्यामुळे काय होते, NH4चं रूपांतर NO3 निगेटिव्ह मध्ये होते. म्हणून याचा ऑप्शन नंबर 3 आहे. आपण 50-50% पर्यंत आलोय. आता आपण एक कोणताही मारू शकतो, असं काही जरुरी नाही. पण आपण कॉमनच्या आपल्या ट्रिक्सनी 50-50% पर्यंत आलो. खालीपैकी कोणत्या जोड्या जुळवा म्हणते. आता आपल्याला माहिती नाही आहे कोणत्या जोड्या जुळवायचा आहे. आता तुम्ही थोडंसं बघितलं ना, तर पायथन हे सगळे असे हे दिले आहे, तर काय म्हणतात त्याला, सापाच्या जाती दिल्या आहे. ठीक आहे, आपण कॉमन काढू बघू याच्यातलं कॉमन निघते का. याच्यामध्ये कॉमन निघून नाही राहिलं. ठीक आहे, मग आपण याच्यामध्ये इथे निघून राहिलो कॉमन, पण बाकी नंतरच्या जोड्यांमध्ये काहीच कॉमन नाही आहे. म्हणजे इथे कॉमन आहे, इथे कॉमन आहे, पण इथे कॉमन नाही आहे, इथे कॉमन नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित कॉमन नाही काढता येऊन राहिले. तर मी तुम्हाला काय सांगितलं होतं, नवीन क्वेश्चन असला की त्याचं जे आन्सर असते ना, ते ऑप्शन नंबर ए असते, पहिलं ऑप्शन. म्हणजे नवीन क्वेश्चन आहे, सगळ्यांना अननोन आहे, आपल्याला आतापर्यंत बघितलं नाही आहे, काही नाही, तर ऑप्शन ए मारायचं, बाजूला व्हायचं. पायथन मॉर्टस हा नॉन पॉयझनस आहे म्हणते. नाजा हा न्यूरोटॉक्सिन वाला आहे. विस्परिसोलिया हा एक होमोटॉक्सिन आहे. आणि टायपोलोब्रॉमिस हा ब्लाइंड स्नेक आहे. ठीक आहे, नेक्स्ट. Which of the following is the correct sequences of larva stage of ऑरेलिया. याचं काय, आपण पहिलं कॉमनच्या आपल्या ट्रिकने जाऊ, कारण की पहिले आपल्या ट्रिकवरच विश्वास करायचा. इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे. सेकंड मध्ये हे ते आहे, बाकी तर असं कॉमन करणे. हां, एक इथे पण आहे, इथे पण आहे. ठीक आहे, आपला ऑप्शन नंबर ए मध्ये जास्तीत जास्त कॉमन दिसून आले. आणि अजून एक गोष्ट की हा ना नवीन क्वेश्चन आहे, पहिल्यांदाच आलेला आहे, त्याच्यामुळे ऑप्शन ए मारायचं आणि बाजूला व्हायचं. नेक्स्ट बघा, कोणता समुदाय सरपटण्याच्या प्राण्यांच्या गटात मोडतो. आता बघा, जेव्हा म्हटलं नाही कोणता समुदाय, तर एकच समुदाय असेल, एकच कोणता समुदाय असेल जो सरपटणाऱ्या प्राण्यांच्या गटात मोडत जातो. एक असेल किंवा ऑल असेल. पण मोस्ट ऑफ द टाइम इथे कासव वगैरे दिलाय, कासव सरपटणाऱ्या याच्यामध्ये येत नाही, तर आपण एकच समुदाय असं कन्सिडर करू.
तर एकच समुदायावाला ऑप्शन आहे बी इथे. सॉरी, कासव येते. कासव, घडियाळ, कॅनन आणि टायटेरा हे सरपटणाऱ्या प्राण्यांच्या गटामध्ये मोडतात. ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट बघू. खारपान पट्ट्यातील शेतीतील सिंचनामुळे पिकाचे उत्पादन परिमाण करण्याची कारणे कोणती? कोणती कारणे आहेत? इरिगेशन फील्डमुळे सलाईन ट्रॅक्स इफेक्ट द प्रोडक्टिव्ह बिकॉज. का बरं? कारण की सॉल्ट अक्युमुलेशन होतं, क्षाराचं संचयन होतं. हे बघा, इथे क्षाराशी जे काही रिलेटेड आहे त्या सगळ्या गोष्टी येतील. क्षाराचं संचयन होते. हा डी इथे दिलाय, क्षाराचं संचयन होतं. आता डी वाला ऑप्शन एकाच मध्ये दिला म्हणून आपण आपला ऑप्शन 4 आहे. आणि ए तर सगळ्या ह्याच्यातच दिलाय, सॉइल स्ट्रक्चर डिग्रेड होत म्हणून. आंतरिक कीड म्हणजे काय? आंतरिक कीड एंडेमिक कीड तिथलीच आहे ती. म्हणजे ती तिथेच असते, तिथेच राहते, तिथेच तिचं काही वास्तव्य आहे. ऑकर इन सेम इयर आफ्टर अँड आफ्टर. म्हणजे तिथेच असते ती, एंडेमिक आहे तिथली. म्हणजे आपण म्हणतो ना की एखादी स्पेसिस आहे ती एंडेमिक आहे, म्हणजे तिथेच सापडते, वर्षानुवर्ष तिथेच येते ती, म्हणून ती म्हणजे एंडेमिक असते. ज्या झाडांची बी उघडली जाते ते झाड कोणत्या गटात उघडते? आपले जे 2 गट असतात, एक जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म. तर ज्याची बी उघडते, जी बी दिसते आपल्याला, ती जिम्नोस्पर्म म्हणून येते आपल्या गटात. हा पण प्रीवायक्यूचा आहे आणि स्टेट बोर्ड मध्ये सहज दिलेला आहे. खालीलपैकी कोणत्या विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित सुई व असुरक्षित लैंगिक संबंधाकडे जातो? आता तुम्हाला माहित आहे हे एड्स मध्ये होते. आणखी कशामध्ये होतो? हेपॅटायटिस बी. हा आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम वगैरेला पण इफेक्ट करतो. हेपॅटायटिस बी याच्यावर सध्या मला हे नाही आहे, काय म्हणतात, लस नाही आहे. हा तो खूपचदा आलेला क्वेश्चन आहे. देवीच्या रोगावर साथीचा कोणी शोधून काढला? देवीच्या रोगावर ॲडवर्स जनरल. हा PYQ मध्ये पण खूपदा आलेला आहे आणि याच्या स्टेट बोर्ड मध्ये पण दिलाय. निर्जंतुकीकरण करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? निर्जंतुकीकरणासाठी आपण कशाचा वापर करतो? अल्ट्राव्हायोलेटचा, इन्फ्रारेडचा नाही करत. सिगरेट ओढणे हे एक गृहयतिक आहे, बरोबर आहे. आता गृहयतिक बरोबर आहे, मोस्टली मध्ये ना दोन्ही बरोबर असतात, तेच असतात, दोन्ही बरोबर आहे किंवा दोन्ही बरोबर मोस्टलीच असतात. सिक्युरिटीवर लिहिलेली माहिती लोक वाचतात आणि बाकीची व्यक्ती सिक्युरिटी गंभीर विचार करतात, म्हणूनच त्याच्यावर छापलेले असतात. ऑल ऑफ दिस मारायचं, समोर जायचं, जास्त हे करायचं नाही की असं कसं. कारण की तुम्ही जर गृहयतिक आणि याच्याबद्दल खूप जास्त विचार करत राहाल तर तुमचे ऑप्शन्स चुकतील. पॉझिटिव्ह स्टेटमेंट दिसले, जनरलाइज स्टेटमेंट दिसले की ऑल ऑफ दिस ऑपोजिट मारायचं. ठीक आहे. आजचा सेशन आपला सायन्सचा संपलेला आहे. आपण पुढच्या वेळेपासून सीसॅटचे सगळे मी सोबत घेईन, सगळ्या पेपरचे आपण 2021चा पेपर सॉल्व्ह करू. ठीक आहे. बाय.